तर अंशू आज स्कूलमधून घरी आली आणि म्हटलं चला आज आहे ना तिची छान अशी मस्त वेणी घालू. तर तिचे केस पण भरपूर असे मोठे झाले, तर तुम्हाला दिसतच असेल. तर अंशूचे केस आहे ना मी वाढवते, म्हणून मग तिची केसांची वेणी घातली का केसांची छान वाढ होते. आणि बो घातला का तिला काय एवढं तो म्हणजे केस खूप जास्त निघतात त्यामधून, म्हणून मग बो काही घालत नाही, वेणीच घालते. तर तिला छान पण दिसते वेणी. तर मी मस्त तिकडे ना तिच्या केसांची वेणी घालत होते. इकडे अंशूच्या केसांची छान अशी वेणी घालून झालेली होती, तर तुम्हाला दिसत असेल. तर खूप छान मस्त मोठी वेणी येते आपल्या अंशूच्या केसांची. हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मस्त दुपारी व्हिडिओला सुरुवात केली. तर अंशूचं मस्तपैकी आवरलं. आता ती बाहेर खेळायला गेली आहे आणि मला शिवला आणायला त्याच्या स्कूलमध्ये जायचे. तर घरात आज कोणीच नाही दिसत आहे तुम्हाला. तर आई, मिस्टर आणि दादा ते तिघे पण नाशिकला गेलेले. तर दादा फिरायला गेलेले होते ना, तर दादांना थोडंसं आहे ना पायांनी चालताना थोडासा त्रास व्हायचा, त्यामुळे मग ते चेकअपसाठी नाशिकला गेलेले आहे. आणि सोबत सुवर्णताई पण गेलेले आहे, कारण की त्यांना पण थोडंसं सांधेवाताचा आता खूप थंडीचं वातावरण आहे त्यामुळे त्रास होतोय. तर त्या पण गेलेल्या आहे त्यांच्यासोबत चेकअपसाठी. तर आज आम्ही दोघीच होतो मस्त घरात. तर आज आम्ही दोघीच होतो मस्त घरात आणि आता मस्त काम वगैरे आवरलं सगळं. तर आणि त्यानंतर आता निघालोय शिवला आणायला. म्हटलं चला अगोदर व्हिडिओची सुरुवात करून देऊ आज मस्त. तर माझ्या कपाळाला तुम्हाला टिकली दिसत नसेल, तर माझ्या आहे ना चुलत सासूबाई, म्हणजे आमच्या आईंच्या सख्या चुलत सासूबाई आणि माझ्या आजी सासूबाई म्हटलं तरी चालेल, तर त्या एक्सपायर झाल्या. तर आज दुसरा दिवस आहे, तर त्यामुळे मग टिकली लावली नाही, म्हणजे लावलेली नाहीये, कारण की आमच्याकडे सुतक धरतात 10 दिवसाचं. मग त्यामुळे मग आता टिकली वगैरे काही लावणार नाही 10-1 दिवस तरी. मग 10व्याचा कार्यक्रम वगैरे झाला का त्यानंतर टिकली वगैरे लावू, म्हणजे चेहरा वेगळा दिसतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर चला आता आपण निघतोय. स्वेटर घाल, चल स्वेटर. तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर मी मम्मीकडे निघाली होती, तर त्या दिवशी काही शूट केलं नाही काहीच, कारण की ताईंना आणि दादांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं. तर त्यामुळे मग मला घरात शूट घ्यायला काही जमलं नाही, कारण की आईन ते पण त्यांना पण यायला खूप जास्त उशीर झालेला होता. मग त्या दिवशीचं काही शूट घेतलेलं नाही आहे. तर चला आता मी मम्मीकडे निघाली आहे. बापरे, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? काय झालं? मी तिलाच भेटायला आले. मग नाही का, तुमच्या गल्लीत लग्न होतं ना त्याच्यामुळं. हा, आज मी आल्यानंतर अल्बम काढले मम्मीने बघायला. सगळ्या जुन्या आठवणी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. सगळे वेगळे वेगळे होते ना दिसायला. हा, माझा फोटो आहे. मी बघा कशी दिसते याच्यामध्ये. गुड्डी यूज होते आहे ना लहानपणी, लहानपणापासून मम्मी माझी तब्येतच तशी आहे ना. तर मी तुम्हाला दाखवते आता सगळे फोटो, कोण कोण कसं कसं. हा, ही पण मीच आहे. म्हणजे माझे 2 मामा, मी, सोपम भाऊ, करम भाऊ आणि माझ्या मावशीची मुलगी. तर उभे आहे ना ते दोन्ही माझे मामा आहे. आणि त्यांच्या कडेवर माझी मावशीची मुलगी सोनी दिदी. आणि इकडे करण भाऊ आहे, घोड्यावर बसलेला सोपम भाऊ आहे आणि चेअरवर बसलेली मी आहे. मम्मी, हा करण भाऊच्या गॅदरिंगचा फोटो आहे ना. गणपती बाप्पा झाला होता, एकटा सगळ्या पोरी होत्या आणि एकटाच गणपती बाप्पा झाला होता. आता हा सोपम भाऊचा पहिला बड्डे होता ना. आया रखमाई आहे ना आजीची बहीण, 5 वर्षाचा बड्डे आहे त्याचा. त्याचाच बड्डे मोठा केलेला आहे ना. आणि जुनं घर होतं तिथे TV वगैरे होता. आणि ही मम्मी बघा कशी दिसती लग्न झाल्यानंतर. मम्मी खूप बारीक होती, आता जास्त सुख झालंय मम्मीला. ही मी होते, मी रडत होते आहे ना. पप्पा पण बारीक होते
आणि हा भाऊ आहे सपम भाऊ. हे जुनं घर होतं. आणि हा पण आहे ना घराच्या घरभरणीचा फोटो आहे. आजी बाबा आहे हे माझे. इकडे ना तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी आज दाखवते. तर इकडे माझा मोठा मामा आहे. हा माझा मोठा मामा आहे. ही सोनी दीदीची मम्मी आहे. हे काका आहे आणि म्हणजे सोनी दीदीचे पप्पा. आणि ही ताई मावशी, हे ताई मावशीचे मिस्टर, ही मम्मी, हे पप्पा आणि सतीश मामा हे सगळे. तर चला वहिनीने चहा पण आणला इकडं मस्त. पप्पांच्या लग्नाचा फोटो आहे हा. आणि याच्यामध्ये फोटो आहे का अजून नाही ना. हा आपल्या विद्यावासिनी देवीचा आहे ना. ही कुठली मम्मी. गुजराती. ते धुळ्याच्या बाउंड्रीवर आहे ती ना. हा मग आपण इथंच आम्ही इथंच गेलो होतो ना. आता ते मंदिर सुधरवलंय पण त्यांनी भरपूर सुधारणा झाली इथं आता. ही मी वनीचा फोटो आहे ना. मम्मी आणि मी कशी दिसायची ना लहानपणी. इकडं हे आत्या आणि मामा, मम्मी आणि पप्पा. तर आम्ही सगळे गेलेलो होतो तिकडे देवीला ना. तिथला फोटो आहे हा. संपले का याच्यातले. आहे वाटतं. हे पण ही माझी मामाची आजी, ही पण मामाची आजी, ही आजीची बहीण, ही मम्मी पप्पा बाबा होते माझे आणि ही आत्या. तर आम्ही सगळे पण गेलेलो होतो. तर आता इकडे तिथे आम्ही स्वयंपाक वगैरे केला होता ना. तर सगळा पूर्णाचा नैवेद्य दिलेला होता. तर सगळे इकडे बसलेलो होतो. आणि इथे मी बसलेली तुम्हाला दिसत असेल. तर खूप छोटी होती मी तेव्हा. तरी इथं मावशी, माझी काकू त्या सगळ्या बसलेल्या इकडे. आणि ही आत्या आणि मम्मी. माझी आत्या ही आणि ही मी आहे आणि ही माझी मम्मी आहे. मग तर हे मम्मी त्यांचं पहिलं घर होतं. तर खेडेगावावर पहिलं असंच असायचं सगळं मोकळं. आणि हे जुन्या घराची जेव्हा घरभरणी होती ना तेव्हाचा फोटो आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेचं 2000 सालचं हे घर होतं. आणि माझा जन्म नव्हता होईल ना. म्हणजे मी इकडं आल्यावर झाले ना. म्हणजे 99 मध्ये झाले असेल घरभरणी. आणि हे घर पाडून 20 वर्षात त्यांनी आता घर बांधलंय दुसरं. 20च वर्ष हे घर होत आहे ना. आणि हे आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हाचे ना. मी कशी दिसते. आणि वणीचा करंभाऊला घेऊन गेलते तुम्ही. हा करंभाऊ आहे. आता किती वेगळा दिसतोय बघा. बघा आता असा दिसतोय. पहिला असा होता. हा मी जाशीचे राणी झाले होते ना. थांब ना पहिल्यापासून दाखवू. आधी हे फोटो दाखवू आणि मग ते दाखवू. आधी हा पण कार्यक्रमाचा फोटो आहे. बाबांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता ना तेव्हाचा हा फोटो आहे. तर सगळे रिलेटिव्ह होते. आणि मी बघा इथे तुम्हाला दिसते का मी इथे वाकून बघते. तर मी होते इथे. आणि हा सोपान भाऊ आहे गड्डू लहानपणीचा. आणि इकडे मम्मीच्या लग्नाचेच हे सगळे फोटो आहे. आता एवढे एक्सप्लेन नाही करता येणार कोण कोण काय. मम्मी पप्पा त्यांच्या लग्नाचा हा फोटो. मम्मी अजून ही साडी आहे का ग. आहे ना. मम्मीची साडी कशी होती तेव्हा. आणि आमच्या घरापुढे ना जुन्या असे झाडं होते. हा करंभाऊचा फोटो आहे. तर माझे काका आहे ना कायम फोटो काढत असायचे आमचे. तर त्यांनीच हे फोटो क्लिक केलेले. आणि मला शाळेमध्ये ना बक्षीस भेटलं होतं काहीतरी. आता एवढं आठवत नाही आहे. त्यावेळेचा हा माझा फोटो आहे शाळेतला. आणि हा करंभाऊ आहे ना महात्मा फुले बनला होता तेव्हाचा हा फोटो आहे त्याचा. हा सोम मामा आणि माझी मावशी आहे. म्हणजे माझा मोठा मामा आणि माझी ही मावशी म्हणजे सोनी दीदीची मम्मी. आणि इकडे पप्पांच्या लग्नाचा पप्पा काय मागत होते का मम्मी. नाचत होते का. आणि हा पण पप्पांचाच फोटो आहे ना पहिला. बाबा आहे का हे. हा बाबांचा फोटो आहे. आणि मम्मी पप्पांचा फोटो आहे. तू पण तेव्हा घड्याळ वापरायची का ग. मम्मी पण तेव्हा घड्याळ वापरायची. आणि आता हा एक अजून एक अल्बम आहे.
तर त्यामध्ये पण आहे ना सोपम भाऊच्या बड्डेचे बरेचसे फोटो आहे. तर ही आत्या आहे, हे माझे काका आहे, हे पप्पा आहे, पप्पांजवळ मी आहे आणि इकडे सोपम भाऊ बसलेला आहे आणि इकडे काकांच्या मांडीवर करम भाऊ बसलेला होता. तर आत्या हे पप्पा आहे, ज्ञानेश्वर नाना आहेत. ज्ञानेश्वर नाना आणि पप्पा आहे ना. इकडे सोपम भाऊचं काय पोथी समाप्तीच्या वेळेचं आहे का हा, कार्यक्रम आणि इकडे बड्डेचं आहे ना. बड्डेचा आहे. सगळेजण आता ही मावशीन त्या होत्या का इथं सगळ्या. ही पण मी नात्या पहिली गाडी गेली होती ही लक्ष्मी. पहिली गाडी गेली होती ना, त्याच्यावर माझा बसून फोटो काढलेला आहे. मम्मी याच्यातले फोटो आहे का ग. करंभोचा पण काढलेला होता गाडीवरती बसून. पहिलीच गाडी होती आमची ती. तो फोटो दे ग. ए तो फोटो आणि हा पण मम्मी पप्पा. तुमच्या सोबत कोण होतं. सोपम भाऊ होता. करणी करम भाऊ आहे का. आणि हा बघा, हा माझा लहानपणीचा सगळ्यात आवडता फोटो. करम भाऊ आणि मी. करम भाऊ कसा दिसायचा. करम भाऊ आणि मी. आम्ही ना आमच्या घरासमोर झेंडूची बाग होती ना, त्या बागेतला हा फोटो आहे. तो गी हा खालचा खालचा. तर खूप छान मस्त दिसतोय ना आम्ही दोघे पण. तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हालाही कसा वाटला तो फोटो. तर ही आमची ब, आम्ही तिला ब म्हणायचो, पण ही माझी मामाची आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी. तर ती होती माझ्यासोबत आणि मी. तर माझ्यासोबत पण फोटो काढलेला होता. हा आहे ना लहानपणीचा सोपम भाऊचा फोटो आहे. तर तोही खूप छान दिसत होता मस्त. तर त्याच्यासारखी त्याची मोठी मुलगी दिसते आता. ही आणि आत्या आहे ना, मावशी म्हण. आणि त्या मावशी. ये कसलं काशी मावून द्यायच्या वेळेच आहे का. ते हा ते ये घरभरणीच आहे ना. गाय घेऊन फिरता काका आहे. ए मम्मी गाय नाही ती बकरी आहे का गाय. गाय आहे बारीक वासरी. हा का वासरी छोटी. हा आपल्या इथं चाप्याचं झाड होत आहे ना जो ना. ही मम्मी पप्पा. मम्मीची साडी भारी होती ग. चालू आहे लग्नाचा. त्या फोटोच लय वेळ होत. हा लग्नाच्या अगोदरच आहे ना. मम्मी तू तर डायरेक्ट लाकूड होतं ग. हा का बरं असंच काढेल का. हा निसर्ग सौंदर्य. आणि ही सगळी संपूर्ण फॅमिली. हे काका त्या लग्न होईल. लग्न नव्हतं झालेलं ना. ही आई, ही सोपम भाऊ, ही आत्या, ही मी आत्याकडे, पप्पांकडे करम भाऊ आणि ही मम्मी. आत्याने तुझी साडी घातलेली आहे का ग. शालू घालेल मावला. इकडे सोपम भाऊ पाय ना कसा केक खायला तुटून पडला होता. तिला खातलं होतं पहिले. रवी मामा बघ ना कसा बघताय. सोपम भाऊ तुला मम्मी खातोड म्हणती. स्टारचा केक होता का ग. तेव्हा आईस केक नव्हते येत, असेच केक यायचे ना. नाही नाही. अगं तिला काय ही ताई आहे. ताई बघ ना कशी दिसायची. ती व्हिडिओ बघत असेल, तिची पोर रोज व्हिडिओ बघती. तिची मम्मी. हा तिची मम्मी आहे. आणि हा सोम मामा आहे, आरूची मम्मी. आरूची मम्मी. आरू रोज व्हिडिओ बघती माझे. आरू आजचा व्हिडिओ बघत असेल तर तिला सांगते मी तिची मम्मी ही. आणि इकडे हा कोण आहे मम्मी. करम भाऊ. करम भाऊ. हा करम भाऊ आहे. करम भाऊ. ए भावड्या तुझा फोटो आहे हा. हा बाय. हा दिसला का. त्याला असं वाटतं तेच फोटो माझा. हा खुर्चीवर बसेल पाय तुझा आहे. आणि हे आमची आजी सोपम भाऊला केक भरवते. बाबा नाही ग, सोम मामा होता. आणि हा माझा मोठा मामा आणि ही लहानी मावशी. आता ह्या साड्यांचा ट्रेंड आलेला होता का ग माग माझी साडी. ही कोण आहे. मावशी. नाही हे कोण आहे. पप्पांचे मित्र आहे का. पप्पांचे मित्र आहे. ही माझी काकू. ही काकू. नानीची तब्येत तेव्हा भारी होते ना. आता जमली. हे काका काकू. हे बाबा होते ना इथं. ही ताई मावशी पाहिजे ना कसा फोटो आलाय तिचा डोळे झाकून. ताई मावशीचं लग्न नव्हतं झालेलं. मग डोळ्यावर आल्या होत्या. असंच होतं बाई. हा बाळू नाना आहे आपला खळ्यातला. हा का.
सगळे लई जुन्या काळात वेगवेगळं होतं आहे ना. हे बाबांचं रिटायरमेंटचं आहे ना. हा माझा फोटो आहे. मी बघा कशी दिसत होते. आणि हा माझा घागरा होता मस्त वेअर केलेला. माझी ना म्हणजे बॉबकटच असायची. हा दाखवला ना मग अशी माझ्या मावशीचा मुलगा आहे, सोनी दिदीचा भाऊ. तर आम्ही दोघांनी पण हा फोटो काढलेला होता. हा जागरण गोंधळाचा आहे. बाबांच्या रिटायरमेंटला सगळे जण आलेले होते. त्याचा एक जुनी गाडी होती आणि त्यावर माझं नाव होतं अर्चना. आपल्या पहिल्या पण गाडीवर माझं नाव होतं का? हे जुनं घर होतं त्याचा फोटो आहे हा. तर चला ते केदारनाथला गेले होते तेव्हाच आहे ना. आजी माझे आजी बाबा ते सगळे यात्रेला गेले होते ना तेव्हाचा हा फोटो आहे. पप्पा ते आमच्या गावचे भैरवनाथ महाराजांचे आहे ना बसलेले होते पूजेला तेव्हाचे. याच्यात काय का दाखवले का? नाही ना नाही दाखवले. हा तुझं दाखवले का? नाही ना हा तुझा मंदिरातला फोटो आहे देवीचा. तो नव्हता दाखवलेला. तुझ्या लग्नाचा आहे अजून ना. तुझ्या लग्नाचेच आहे. हे पूजेला बसलेले होते तुम्ही हा माझे आजी बाबा आहे. हे माझे आजी बाबा आहेत. ही मी आहे आणि हे मम्मीचे चुलते म्हणजे माझे मामाचेच आजी बाबा येतील तर ते आहे. माझे बाबा आहे ना MSCBमध्ये कामाला होते. तर त्यांचा रिटायरमेंटचा म्हणजे सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम होता. तर तोही आम्ही मोठा केलेला होता लॉन्सला. तर त्यावेळेचे हे सगळे फोटो आहे. तर पप्पांनी काकांनी सगळ्या साहेब लोकांचा सत्कार वगैरे केला होता ना. तर ते सगळे हे फोटो आहे. आणि आमचे भरपूर रिलेटिव्ह पण होते कार्यक्रमाला. तर त्याचेही इकडे फोटो आहे. आणि खूप छान मस्त कार्यक्रम झालेला होता. तर इकडे आता सगळ्यांचे फोटो दाखवले. त्यानंतर इकडे आजी बाबा आणि सोपान भाऊ करप भाऊ आणि बाबांजवळ मी होते. तर मला आहे ना लहानपणी खूप सारे परीसारखे फ्रॉक होते असं मम्मी ते सांगतात. आणि हा व्हाईट कलरचा फ्रॉक मला खूप आवडायचा असंही सांगतात. आणि हा माझ्या मोठ्या भावाचा फोटो. तर सगळ्या जुन्या आठवणी मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. तर तुम्हालाही कशा वाटल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. तर पुढच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट नक्की तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते.